महत्त्वाची बातमी आहे। पुढील 2 ते 3 दिवस हे महत्त्वाचे राहणार आहेत। राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसासह एक मोठं संकट कोसळणार आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा तर काही ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आज पुण्यातही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आलाय। इतर घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईमधील काही भागांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईचे तापमान कमाल 32 डिग्री सेल्सिअस आणि किमान 22 डिग्री सेल्सिअस असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। मुसळधार पावसासोबतच काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाराही वाहणार असल्यानं नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे। रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। भंडाऱ्यात वादळी वारा आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल। याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। इथं पावसासोबतच वादळी वारा आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल। या सगळ्यात तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।